नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. सकाळची सुरुवात मी ह्या पाण्यानं करते. 1 तांब्या पाणी घेतलं, जिरं टाकलं, आल्याचा तुकडा टाकला, 1 तांब्या पाणी आटून 1 ग्लास केलं, ते थंड व्हायला ठेवलेलं आहे. थंड झाले की ते गाळून प्यायचं. वेट लॉससाठी हवा असेल तर हा बेस्ट उपाय आहे, घरगुती. खूप जण म्हणतील फरक पडत नाही, पण मी गॅरंटी देते याने फरक पडतो. कारण तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर मी याचा बराच उपयोग करून मी स्वतःला मेंटेन ठेवलेला आहे. आणि आज दुसरा प्रयोग करत आहे मी टॅनिंगसाठी. कारण मला खूप प्रवास करावा लागतोय आणि टॅनिंग खूप झालेला आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 2 चमचे, मोठे जे 2 चमचे असतात ते बेसन पीठ घेतलेलं आहे. आपली साधी जी हळद असते, कस्तुरी हळद, तर ते घेतलेले आहे मी. आणि त्याच्यात स्मेलसाठी जे गुलाब जल आहे आपलं, ते 2 थेंब टाकत आहे स्मेलसाठी. फक्त आपल्याला ह्या पाण्याचा गाढा करायचा नाही, फक्त स्मेलसाठी टाकलेला आहे. आणि याच्यात आता लिंबू टाकायचा, लिंबू नसेल तर दही टाकायचं. आता मी याच्यामध्ये दही टाकते, कारण दही हा बेस्ट रिझल्ट आहे. 2 चमचे मी दही टाकलेलं आहे. आणि आता हे हलवून घेऊन, तर कोण म्हणत नसेल ना की याने फरक पडत नाही, तर हा बेस्ट उपाय आहे टॅनिंगसाठी. तुम्ही 7 दिवसाचंच चॅलेंज घ्या, पूर्ण 7 दिवसात टॅनिंग जाईल तुमचं. हा तुम्ही प्रयोग करून बघा. जे कोण म्हणतं फरक पडत नाही त्याला पण करून दाखवा. हा गाढा पूर्ण पातळपणे करायचा नाही, खूप घट्ट पण नाही करायचा. आपल्या चेहऱ्याला लावता येईल, तो गळून 4 वेळा पडणार नाही किंवा आपल्याला त्याच्याकडे सारखं बसावं लागणार, असं काही करायचं नाही. हा पूर्ण असं करायचं आणि मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. आपल्या मानेवर, गुडघ्यावर, पायावर किंवा आंघोळीच्या आधी तुम्ही कधी 10 मिनिटं हे पूर्ण अंगाला ह्याने जर मसाज केली ना, तो खूपच छान रिझल्ट मिळेल. आणि 7 ते 10 मिनिटं ठेवायचं. पूर्ण सुकलं की चेहऱ्यावर हाताने रगडून आधी काढायचं, डायरेक्ट वॉश नाही करायचं. आधी हाताने रगडत बसायचं आणि नंतरने वॉश करून टाकायचं साध्या पाण्याने. आणि साबणाचा वापर थोडा कमीच करा, कारण त्यात केमिकल असतं, स्किन खूप वृक्ष होऊन जाते आपली. त्यामुळे साबणाचा वापर खूप कमी करायचा. आणि कोण म्हणतं ना होम रेमेडीचा फरक पडत नाही, त्याच्यासाठी हे चॅलेंज आहे की 7 दिवस तुम्ही करून बघा. आयुर्वेदिक असल्यामुळे का नाही याचा उपयोग म्हणजे हळूहळू जाणवतो. डायरेक्ट नाही इफेक्ट जाणवत, पण त्याचा साईड इफेक्ट पण काही नाही. तुम्ही बघू शकताय कसा गाढा केलेला आहे. कायमस्वरूपी फरक पडतो, साईड इफेक्ट नाही, ॲलर्जी नाही, काय नाही. होम रेमेडीनं होता होईल तेवढा फरकच पडतो, नुकसान तर काहीच होत नाही आपलं. तर याच्यात मी फक्त लिंबू स्किप केलेला आहे, कारण मी दही टाकलेला आहे. तुम्हाला जर दही टाकायचंच नसेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता. लिंबानं चेहऱ्याची जर जळजळ होत असेल, आगाग होत असेल, स्क्रॅचेस होत असेल, खाज सुटत असेल, तर दही हा बेस्ट ऑप्शन आहे. तर हे 7 दिवसाचं चॅलेंज तुम्ही घेऊन बघा, ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायला अजिबात विसरायचं नाही की तुम्ही चॅलेंज घेतलं का नाही आणि किती फरक पडला. बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चमचे मोठेवाले. छोटेवाले जे आपले स्पून असतात हे छोटेवाले, ते 2 चमचे मी दही घेतलेलं आहे. आणि 1 चमचा कस्तुरी हळद घेतलेली आहे. जी आपली आंबे हळद ते असते ना, ती घ्यायची. बाजारातली जी खूप डार्क हळद असते ती अजिबात वापरू नका, त्याने ॲलर्जीची शक्यता असते, कारण त्यात कलर मिसळलेला असतो. तर हा उपाय नक्की करून बघा. 7 दिवस चॅलेंज घेऊन बघा, नक्कीच फरक पडेल.